Now see the third problem from practice set 6.2. Segment PM and segment PN are congruent chords of a circle. ठीक आहे, परत congruent दोन chords आपल्याला काढायचे आहेत, PM आणि PN with center C. See the center C. Okay. Now show that the ray PC is the bisector of angle NPM. म्हणजे आपल्याला कॉर्ड्स कशा काढाव्या लागतील बघा. दिस इज दी वन कॉर्ड PM and this is the another chord PN and this PC is the bisector of angle NPM. Okay, now see what is given to us. Given things in a circle with center O. In a circle with center O, chord PM is equal to chord काय असणार आहे PN. ठीक आहे, तर आपल्याला प्रूफ काय करायचे. टू प्रूफ रे PC bisect is the bisector of angle NPM. ठीक है, so in triangle CPM and triangle CPN and CPN या दोन ट्रायंगल्समध्ये आपण बघूयात. आपल्याला काय दिले PM. PM इज इक्वल टू PN म्हणजे या दोन कॉर्ड्स काय आहेत कॉन्ग्रुएंट आहेत विच इज गिवन. ठीक आहे, तर हे गिवन आहे आपल्याला. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काय आहे आपल्याला इथे एक कन्स्ट्रक्शन पण करायचं आहे. कन्स्ट्रक्शन आपल्याला इथं लिहावं लागेल. कन्स्ट्रक्शन आपण एक करून घ्यायचे. आपण हे CM आणि CN जॉईंट करून घ्यायचे. CM आणि CN का जॉईंट करून घ्यायचे तर हा CM बघा तुम्ही CM जॉईंट केला तर ही आपली रेडियस ऑफ द सर्कल होईल. ठीक आहे, अँड दिस CN ऑल्सो बिकम्स द रेडियस ऑफ द सर्कल. तर आपण हा पॉईंट पण इथं लिहू शकतोय की CM is equal to CN which is the radius of the circle. ठीक आहे, त्याच्यानंतर CP या ट्रायंगलची आणि या ट्रायंगलची हे जे दोन ट्रायंगल्स आहेत त्याच्यामध्ये CP इज इक्वल टू CP हे काय झालं कॉमन साईड झाली. कॉमन साईड ऑफ टू ट्रायंगल्स. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आता बघूयात आपण. ट्रायंगल CPM जर बघितलं आपण ट्रायंगल CPM इज इक्वल टू ट्रायंगल CPN. आता बघा CPM इज कॉन्ग्रुएंट टू CPN. हे कुठल्या गोष्टींनी इक्वल हा कॉन्ग्रुएंट ट्रायंगल झाला आहे बघा. आता CM म्हटलं तर ही आपली रेडाय ऑफ द सर्कल हे झाले कॉन्ग्रुएंट. त्याच्यानंतर हे CP आणि ह्याची पण CP कॉमन साईड झालेली आहे. त्याच्यानंतर ही तिसरी पण साईड काय कॉन्ग्रुएंट आहे. त्याच्यामुळे ह्या तीनही साईड्स या दोन्हीही ट्रायंगलच्या कशा झालेल्या आहेत कॉन्ग्रुएंट झाल्यात. बाय विच टेस्ट बाय SSS टेस्टनी तीनही साईड्स कॉन्ग्रुएंट झालेले आहेत. त्याच्यामुळे हे दोनही ट्रायंगल्स काय आहेत एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहेत. त्याचप्रमाणे जर आपण अँगल बघितला अँगल कोणता तर हा अँगल P जर बघितला P तर हा अँगलसुद्धा इथं कॉन्ग्रुएंट आहे आणि अँगल
P इज कॉन्ग्रुएंट टू अँगल P, म्हणजे CPM आणि CPN म्हणजे दोन्हीही जर आपण इथं परत एकदा लिहूयात, अँगल CPM इज कॉन्ग्रुएंट टू अँगल CPN. ठीक आहे, तर हा काय झालेला आहे आपला कॉमन अँगल आणि कॉमन ट्रायंगलमधला कॉमन अँगल. ठीक आहे, तर हे एवढ्या गोष्टींमुळे आपण म्हणू शकतो की हा जो आपला रे PC आहे, देअरफॉर रे PC इज दी बायसेक्टर of angle NPM, hence proved. Okay.